धन्यवाद. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. घेऊन जातो एक हाय व्होल्टेज बुक आपल्याकडे. डू ऑर डाय मैदानाच्या आतमध्ये पहिलाच ओव्हर घेऊन येत असताना पहा लोअर फुल टॉस मैदानाच्या आतमध्ये चेंज ऑफ पेस. इथे रोल फिंगर गेले. शेवटच्या क्षणी फलंदाजाचा स्टान्स पाहिला, नजर भेदली आणि तदनंतर मात्र डॉट बॉल ची सांगता मैदानाच्या आतमध्ये करताना हा खेळाडू पाहायला मिळालाय. फार महत्वाची मॅच. एका बाजूला आपण पाहिलं तर करुंगळे देऊळवाडी संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला जाधववाडी. या दोन संघांमध्ये निर्णायक मॅच. प्रथमेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर. हो, यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न मिस हिट आहे लॉंग ऑफच्या डोक्यावरून. पहा इथे 30 यार्ड सर्कल मध्ये मिड ऑफच्या डोक्यावरून जाणारा हा बॉल जिथे लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आले, फील्ड केला, एक धाव कंप्लीट केली गेली आणि ऑन दी मार्क हा 2 धावेने केला गेला. 2 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळवलंय. धावसंख्या 2 या आकड्यावरती. हो, यावेळी पहा ब्लॉक होल मध्ये बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. अनिकेत हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. जिथे आपण पाहिलं ना, प्रथमेश हे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये रनवेवरती. पुढचा बॉल. हो, यावेळी पहा स्विंग आणि मिस पाहायला मिळाला होतो. बाटची इनर एज. तदनंतर मात्र मिळालेली एकेरी धाव. या एका धावेने धावसंख्या वाढली गेली आहे. धावसंख्या सरळ जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. जिथे आतापर्यंत 0.4 म्हणजे 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. प्रथमेश हे गोलंदाज गोलंदाजीच्या रनवेवरती. फार सुंदर ही मॅच. गोलंदाज निघालेला आहे. ओहो, यावेळी पहा रायझिंग डिलिव्हरी गुड लेंथ वरती स्पॉट केलाय. तदनंतर मात्र उसळी घेतली आहे. एक वाईट बॉल. धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपाने 1 ने वाढेल. पहा, असं म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेलं मन आणि मिळवलेली वागणूक बरंच काही शिकवून जाते ना. ती कोणतीही डिग्री हे शिकवत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तशाच पद्धतीचा खेळ होत असताना आपण पाहिलं ना, जिथं सातत्याने सिंगल आणि डबल या धावसंख्येकडे भर देण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. धावसंख्या 5 या आकड्यावरती आहे. निर्णायक मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल. हो, यावेळी पहा अलॉंग द कार्पेटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नर रिजन मध्ये वैभव येतील, फेकी करतील. कंप्लीट केली गेली ती 1 धाव. या एका धावेनंतर एका षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या पाठीमागे 6 धावा. आपण जर पाहिलं ना तर माऊली स्पोर्ट्स जाधववाडी विपक्ष करुंगळे देऊळवाडी या 2 संघांमध्ये होणारे हे भव्य दिव्य युद्ध पाहायला मिळालंय. या स्पर्धेचं टायटल आपण जर पाहिलं ना तर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योतिर्लिंग प्रसन्न गोंडोली आयोजित कैलासवासी वसंत स्मृती चषक 2024 एक भव्य दिव्य पर्व. या पर्वामध्ये विशेष करून आम्ही अभिनंदन करू जिथे मनोजीत चव्हाण, त्याचबरोबर त्यांचे बंधू रोहितजी चव्हाण आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या तमाम मान्यवरांनी हा टॅस केला गेलाय. जिथे आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजी साडी भगवान आलेले आहेत. भगवान कांबळे राऊंड द विकेटने. यावेळी पहा फुलर लेंथचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतील, फिकी करतील. कलेक्ट केल्या गेल्या त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट बोथ साइड्स. पहा जिथे दोन्ही खेळाडू फार वेगाने कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट थेंबे थेंबे तळे साचे. मैदानाच्या आतमध्ये घेतलेली एकेरी दुहेरी धाव एका उंच आकड्याकडे, एका उंच टार्गेटकडे म्हणजे बाया बांधण्याचं काम केलं गेलंय. समोर अनिकेत. हो, यावेळी पहा ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न होता. आपल्या टो वरती क्रश झाले
तदनंतर मात्र इथे पहा पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर तंतोतंत करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र डॉट बॉल येतोय जिथे 7 चेंडू फेस करत असताना 6 धावा. धावफलकावरती 8 धावा लगावल्या गेल्यात. 8 रन्स ऑन द बोर्ड. हा आतापर्यंतचा अनालिसिस राहिलेला आहे या मॅचचा. पुढचा बॉल भगवान कांबळे. हो, यावेळी पहा स्ट्रेट ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. दीपक येतील, फील्ड करतील, कंप्लीट केली जाईल ती 1 धाव. एका धावेने धावसंख्या 9 या आकड्यावरती. 1.3 चा खेळ संपलेला आहे. आतापर्यंत हाफ इनिंग म्हणावी लागेल ज्या पहिल्या इनिंग मधली. 3 षटकांचा हा सामना. भगवान कांबळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरून यावेळी संदीप साडी. हो, यावेळी पहा बॅटचा इनर एज बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्रामध्ये एकेरी धाव. धावसंख्या डबल डिजिट मध्ये. 1.4 चा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 10 या धावसंख्या लगावण्यामध्ये यश. हो, यावेळी पहा पद्धत आली त्याचा उपयोग केला गेला होता. स्टेप आउट झाले होते, तिथून मात्र त्यांनी बॅटचा फ्लो आहे ना तो एक गिरकी घेण्याचा प्रयत्न केला. तदनंतर मात्र बॅटची टॉप एज बिहाइंड द विकेट. एकेरी धावेसाठी धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली आहे 1 1. 11 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. म्हणजे कोणत्याही फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवलं नाहीये. करुंगळे देऊळवाडी हा संघ माऊली स्पोर्ट्स जाधववाडी यांच्या अगेन्स्ट खेळत असताना अनिकेत आणि संदीप ही जोडी यांना रोखण्यासाठी यश मिळवलं गेलंय. जिथे भगवान कांबळे हे गोलंदाज राऊंड द विकेटने काय वेगाने गोलंदाजी करतायत. जिथे एक अष्टपैलू खेळी. हो, यावेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय. हो, आणि इथे सांगितलंय मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में नहीं तो पंखों में जान होती है और हौसलों से बुलंद होता है उनका. पहा इथे हौसले बुलंद केलेत. मैदानाच्या आतमध्ये एक क्रॅकिंग षटकार ठोकलाय 6 धावेंसाठी. या 6 धावेने आगेकूच केली गेली आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या पाठीमागे 1 7 17 धावा लगावण्यामध्ये यश मिळवलंय. 17 रन्स ऑन द बोर्ड. फार सुंदर गोलंदाजी आहे त्याच्यावरती. शेवटच्या क्षणी मात्र प्रहार चढवला. 17 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती किरण कांबळे हे नाव आलेलं आहे. किरण निघालेत. अनिकेत साडे. हो, यावेळी पहा बॅटची इनर एज बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाने समाप्त केलाय या बॅट्समनचा खेळ. बॅक टू द पवेलियन जावं लागेल. पहा असं म्हटलं आता ना की अक्षर कितीही सुंदर असलं तरी सगळ्यात आधी खाडाखोड झालेल्या अक्षराकडे लक्ष जातं. तसंच आपण कितीही चांगला खेळ केला ना तरी देखील आपली एखादी होणारी चूक नेहमीच लक्षात राहते. इथे चूक झाली आहे, फलंदाज बॅक टू द पवेलियन गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. इनॅट नंबर 3 वरती नाव आहे अंकुश. माऊली स्पोर्ट जाधववाडी या संघाचा हा सितारा किरण. हो, यावेळी पहा शॉट मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. कंप्लीट केली गेली 1 धाव. 1 धावेने आगेकूच 18 या आकड्यावरती धाव संख्या. फार सुंदर हे मैदान. या मैदानामध्ये फार सुंदर हे नियोजन, आयोजनाचा थाट. मैदानामध्ये क्रिकेटची लाट. पहा इथे क्लॅश ऑफ टायटन साठी चाललेली प्रत्येक खेळाडूची धरलेली ही वाट. पुढचा बॉल. हो, यावेळी पहा शरीराचा वेध घेणारा
बॉडी लाईन गोलंदाजी इनपाक टाकणारा हा गोलंदाज पाहायला मिळालाय. नाव आहे किरण कांबळे. या नावाची चर्चा आता मात्र प्रामुख्याने केली जाईल, जिथे सातत्याने ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना फलंदाजांना रोखलंय. पुढचा बॉल किरण कांबळे, संदीप साडे. हो, यावेळी पहा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल अशी सांगता. मैदानाच्या आतमध्ये धाव संख्या 1 ने वाढली आहे, जाऊन पोहोचली आहे 1 19 धावा स्कोर कार्ड वरती अप केल्या गेल्यात. 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. आघाडीला आलेला संदीप जिथे 5 चेंडू 9 ची खेळी केली आहे. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा डाऊन द लेग किरण कांबळे यांनी मात्र आता सूर थोडासा मोठा लावलाय, जिथे सातत्याने कन्झिक्युटिव्ह 2 व्हाईट बॉल आलेत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा अंकित केल्या गेल्यात. चर्चा रंगवली गेली आहे ना, ती या गोलंदाजाची फार सुंदर गोलंदाजी हातावली होती. हो, याही वेळी पहा चेंज ऑफ पेस, इथे चुकी झाली आहे. इथे बॅक टू द पवेलियन जावं लागेल अंकुश या बॉर्डरला. मात्र संदीपने आपली जागा सोडली नाहीये. त्याला विश्वास आहे मी अजूनही मोठे प्रहार खेळू शकतो. मात्र किरण कांबळे या नावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये घोंगावलेला आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये अमोल येतील. नॉन स्ट्राइक एंडला संदीप. हो, यावेळी पहा लॉफ्ट केलाय अंडरनीट शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चुकी केली आहे. कंप्लीट केल्या गेल्या 2 धावा. तिसरीचा प्रयत्न यशस्वी झालाय. चौथीचा प्रयत्न होईल का? नाही. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. स्ट्राइक एंड वरती मात्र येतील ते अमोल. 23 धावा धावफलकावरती. अमोल थोरवत हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 23 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. मात्र गोलंदाजी 94 वरून किरण निघालेत. हो, यावेळी पहा अतिरिक्त उसळी घेणारा बॉल. पंचांनी सांगितले हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव अंकित केली गेली आहे ती 1. 24 धावा. अजूनही 1 बॉल येणं बाकी आहे. या शेवटच्या बॉलवरती षटकार मस्ट नीडेड असेल. मी विनंती करेन पुढील होणारी मॅच, या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. पहा यावेळी मात्र मिस झालाय. 1 धाव कंप्लीट करत असताना दुसरी धाव देखील घेतली. तिसरीचा प्रयत्न आहे. स्ट्राइक एंड वरती थ्रो. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. धावसंख्या 26 या आकड्यावरती. पहा आता मात्र आपण पुढील टॉस कडे जाणार आहोत आणि जिथे मात्र एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला पुन्हा एकदा टॉस का बॉस इथे भेटले जातील. प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांच्या समेत आपण जाऊया टॉस का बॉस. इथे एक हाय व्होल्टेज ड्रामा या मॅचचा होईल टॉस. तर शेवटच्या मॅचचा टॉस केला जाईल. या दोन्ही टीम टॉस साठी लगेचच या. टीम ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट रामवाडी शित्तूर आणि टीम काळामादेवी स्पोर्ट जांभूर या दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉस साठी या. टीम काळामादेवी स्पोर्ट जांभूर आणि टीम ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट रामवाडी शित्तूर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या.
तर दोन्ही कॅप्टन या वेळ जास्त घेऊ नका, विनंती असेल. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. या टॉससाठी टीम काळामध्ये वीज स्पोर्ट जांभूर टीमचा कॅप्टन या सुरेश दादा. तर टॉस जिंकला टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट रामवाडी शितूर या टीमनं. आणि आपला डिसिजन काय असेल, बॉलिंग करण्याचा निर्णय. दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जहा जिथे आता मात्र जाऊया मॅचच्या दरम्यान, जिथे पहिला मॅचचा इनिंगचा खेळ संपलाय, जिथे 25 धावा बनवल्या त्या माऊली स्पोर्ट्स जाधववाडी या संघाने. मात्र उत्तरार्ध मध्ये करुंगळी देऊळवाडी हा संघ, त्याचबरोबर TY पाटील स्पोर्ट्स मालगाव या संघाच्या संघनायकांना निवेदन करेन की आपण मुख्य व्यासपीठाच्या दरम्यान या स्पर्धेची एक अतुट अशी भेट आपण या ठिकाणी घ्यायची आहे आणि ती घेऊन आपण मार्गक्रमण करायचं आहे याचं निवेदन असेल. 26 बनवायचे आहेत 18 बॉलच्या पाठीमागे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अनिल असं नाव या गोलंदाजाकडे आपल्यापर्यंत पोहोचलंय आणि किरण आणि भगवान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती किरण. चला लेट्स प्ले असा कॉल आलाय. हियर वी गो. गोलंदाज निघालाय अनिल. महत्वाचा निर्णय या शेवटच्या षटकामध्ये. क्लॅश ऑफ टायटन साठी पहिली भिडत. हो, पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. बॅटचा टॉप एज घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारा हा एक बॉल पाहायला मिळाला. धावत संख्या 1 ने वाढली आहे. वाटेवरचा प्रवास सुरू केलाय, जिथे 8.82च्या रन रेटने धावफलकावरती धाव संख्या बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. येणारे 17 बॉल आणि 17 बॉलच्या पाठीमागे 25 ची मॅच. फार महत्वाची मॅच आहे. करुंगळे देऊळवाडी अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अनिल हा गोलंदाज एक वेगळं रसायन मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेला आहे. सुंदर गोलंदाजी त्याची राहिली आतापर्यंत. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा शफल झाले होते ऑफ स्टिक वरती. जणू ट्रेडमार्क आहे त्यांचा हा, जिथे शफल होऊन ते क्रिएट करतायत बॉल वरती अडाक करण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहिला तर फलंदाज किरण कांबळे यांच्या किरण आहेत आणि किरण वारंग असं नाव आमच्या समोर आलंय आणि त्यांच्याकडून मात्र इथे सातत्याने फटक्यांची अंमलबजावणी करण्यामध्ये प्रयत्न केले जात आहे, जिथे धावफलकावरती 2 धावा लगावल्या गेल्या. येणारे 16 बॉलच्या पाठीमागे 24 ची गरज आहे. मस्ट नेटेड असेल तो एखादा षटकार. हो, यावेळी पहा इनसाइड आउटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाठमोहरा केला जातोय. इथे बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागली आहे रेस जिंकली आहे ती बॉलने. मात्र मिळाला एक खणखणीत दणदणीत अविश्वसनीय चौकार. 4 रन्स. पहा आता मात्र समीकरण बदललेलं आहे. येणारे 15 बॉल बनवायचे आहेत 20. 15 बॉलच्या पाठीमागे 20 ची गरज आहे. पुन्हा एकदा बॅकफुट वरती गेले, पंच केलाय. हार्ड हिटेड पंच. क्षेत्ररक्षक आहेत पहा डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. चेंडू सरळ सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या वाढली गेली आहे. येणारे 14 बॉल आणि 14 बॉलच्या पाठीमागे आता मात्र समीकरण बदललंय. ते येऊन पोहोचलंय 14-16 ची मॅच, जिथे करुंगळी देऊळवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळालाय
आणि आपण पाहिलं ना, जिथे सकाळच्या सत्रापासून माऊली स्पोर्ट्स जाधववाडी यांचा संघ फार विलक्षण राहिला होता, इथे हाफ चान्सेस क्रिएट केले गेले आहेत. त्यांना कन्वर्ट करावं लागेल, कॅरी फॉरवर्ड करावं लागेल, तुम्हाला अप करावे लागेल, स्कोर कार्ड रोखावं लागेल. गोलंदाज निघालेत अनिल. हो, याही वेळी पहा बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक कॅरी केला गेलाय, तो झेल आणि संपलाय. फलंदाज किरण यांचा खेळ फिनिश केलाय. निमंत्रण असेल TY पाटील स्पोर्ट्स मालगाव या संघाच्या संघनायकांना आम्ही पुन्हा एकदा आमंत्रित करू की या स्पर्धेची गोड भेट, आपण चमचमती ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी दिली जाईल, त्याची भेट घ्या, स्वीकार करा आणि काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या देखील या ठिकाणी पूर्ण करा अशी निवेदन केले जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. समीकरण आलंय, येणारे बॉल 13, बनवायचे आहेत 16. ही मॅच अनिल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, वैभव आलेत, एक डॅशिंग डायनामिक पर्सन बॉर्डर मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी पहा शॉट्स पुल करण्याचा प्रयत्न केला, एक धाव अंकित केली गेली आहे. येणारे बॉल 12 बॉलच्या पाठीमागे 15 बनवायचे आहेत. आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती बनवल्यात. एका षटकाचा खेळ संपलाय. पहा आता मात्र समीकरण बदललं. येणारे 12 बॉल बनवायचे आहेत. 15 गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सूरज हा गोलंदाज. सूरज यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. सूरज काय घेऊन येतील या मॅच मध्ये. येणाऱ्या 6 बॉलच्या पाठीमागे समोर आहे भगवान कांबळे हा फलंदाज. स्ट्राइक एंड वरती खऱ्या अर्थाने भगवान यांच्याकडे फार आशेने पाहिलं जात आहे, मात्र त्यांना आता मात्र इथे प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, प्रेझेन्स ऑफ माइंड नेच खेळावं लागेल. मॅच अजूनही संपलेली नाहीये. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला गोलंदाज कमी नाहीये, नाव आहे सूरज. या नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. चर्चा होईल या गोलंदाजाची. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, थोडंसं स्पीडअप घ्या. पहिलाच बॉल डाऊन द लेग, वाईट बॉलची सांगता होईल का? पंचांकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. किती धावा मिळाल्यात? वाईट इथे धाव अंकित केली गेली आहे. पंच आताची रन एकच असेल का? 2 रन आहेत. म्हणजे येणारे बॉल 12, तुम्हाला बनवायचे आहेत 13. 12-13चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये वैभव स्ट्राइक एंड वरती. एक महत्वाचा फलंदाज वैभव, अनेक वर्ष आपल्या गावाच्या नावासाठी झुंज दिली आहे. बारा 13ची मॅच. हो, यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. मी सीट आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. पहा इथे ऑड कॅच. या गोलंदाजाने देखील सांगितलंय, अरे हौसले बुलंद रखो, कामयाबी तो खुद ही चलकर आ जाएगी. पहा इथे याने हौसले जे आहेत ना ते बुलंद ठेवले आणि तदनंतर मात्र स्वतः फलंदाजाने आपला विकेट सॅक्रिफाईस केलाय. जिथे कोणताही मोठा प्रहार करण्याची गरज नव्हती तिथे मात्र त्याने अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला आणि फलंदाजाने देखील ओळखलं आणि तदनंतर मात्र डीपिश मिड विकेटला कॅरी केला गेला, तो झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ.
पहा निर्णायक मॅच या स्पर्धेमध्ये टायटल वरती नाव कोरणारी मॅच. या मॅच कडे नजरा वळवल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरतून गोलंदाज सूरज निघतील, समोर फलंदाज रोहित. हो यावेळी पहा अतिशय जबरदस्त बॅकलिफ्ट पाहायला मिळाला या पठ्ठ्याच्या बॅट मध्ये. चांगली दमखम पाहायला मिळाली आहे. बराचसा वेळ रोहित या बॅटरकडे होता, त्याने अंकित केली ती 1 धाव. एका धावेने धाव संख्या वाढली आहे, ती जाऊन पोचली सरळ 14 या आकड्यावरती. येणारे बॉल 10, व्हायचे आहेत 12. 10-12 ची मॅच. पहा आता मात्र काळ जो आहे ना तो कसोटीचा आहे आणि कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे. इथे थांबलाय आणि न्याय मिळवायचा आहे, न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. हो यावेळी अलॉंग द कार्पेटने ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा नक्कीच मिळवल्या जातील. येणारे बॉल 9, बनवायच्या आहेत त्या 10. भगवान कांबळे हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. गोलंदाज जर आपण पाहिलं तर सूरज आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली आहे त्यांनी. हो यावेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि त्यांनी मात्र सांगितलंय पहा इथे चुकी झाली आणि त्यांनी सांगितलंय अरे खबर छुपाई गई, अफवा उड़ाई गई, कहानी कुछ और थी और कहानी कुछ और ही बताई गई. जिथे एक झेल झाला असता तो मात्र ड्रॉप झालाय. पहा एक विकेट मिळाला असता, तिथे मात्र 4 मिळाल्यात. मॅच मध्ये ट्विस्ट. पंच आताच्या रन्स किती आहेत? चौकार आहे. 4 धावा इथे अंकित केल्या गेल्यात. या 4 धावेने मात्र मॅच मध्ये ट्विस्ट. येणारे बॉल 8, बनवायचे आहेत फक्त 6. भगवान कांबळे. हो लेटकटचा फटका नजाकत. मैदानाच्या आतमध्ये भगवान कांबळे हे नाव का मला आघाडीचा फलंदाज, का मला या शाहूवाडी तालुक्यामध्ये आघाडीला घेतलं जातं याचं उत्तर दिलं गेलंय. उत्तर द्यायला पाहिजे. प्रश्न कठीण आहे, उत्तर सोपं आहे, ते देण्याची धमक तुमच्याकडे आहे. पुढचा बॉल काय घेऊन येईल हा गोलंदाज. येणारे बॉल 7, बनवायचे आहेत फक्त 5. एक षटकार, मॅच फिनिश. हो यावेळी पहा फ्लिक ऑफ द रिक्स, डायरेक्ट हिटचा प्रयत्न नॉन स्ट्राइक एंड वरती. येणारे बॉल 6, बनवायचे आहेत 4. अनेक वेळा पाहिलं गेलंय, चर्चा होईल. येणारे 6 बॉल आणि 4 ची गरज आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये, अंतिम षटकामध्ये, निर्णायक षटकामध्ये या षटकाची चर्चा होईल. या षटकाची मात्र चर्चा यासाठी होईल की या स्पर्धेमधला पहिला मानकरी विजेता चॅम्पियन मिळेल का. चर्चा होतीये जिथे 3 क्रमांकाची पारितोषिक आहेत आणि या क्रमांकासाठी मात्र केली गेलेली ही जद्दोजहद आपण पाहतोय. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी दिलेले मोलाची साथ आमच्यासाठी विलोभनीय आहे. मात्र गोलंदाजीच्या स्लॉट वरती, गोलंदाजीच्या प्लॅटफॉर्म वरती, रनवे वरती गोलंदाज आलाय. नाव आहे संदीप. संदीप हे नाव आलेलं आहे समोर स्ट्राइक एंड वरती. एक महत्वाचा सितारा, नाव आहे भगवान कांबळे. ओव्हर द विकेटने. हो यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप, डायरेक्ट हिट, इम्पॅक्ट दाखवलाय रोहित. बॅक टू द पवेलियन. आणि आता मात्र पहा इथे असं म्हटलं जातंय कसा धरू मी नेम तुझ्यावर, अजूनही आहे प्रेम तुझ्यावर. अरे कसा धरू मी नेम तुझ्यावर, अजूनही आहे प्रेम तुझ्यावर. तू ऐवज दुसऱ्याचा, मात्र क्लेम केलंय मी तुझ्यावर. क्लेम केलंय. इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बॅक टू द पवेलियन.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र समीकरण बदललेलं आहे. येणारे बॉल 5 बॉल मध्ये 4. काय घडेल या मॅच मध्ये? माऊली स्पोर्ट्स जाधववाडी कमी नाहीये. जाधववाडीचे हे पठ्ठे, जाधववाडीचे हे सितारे मैदानाच्या आतमध्ये जद्दोजहद करतात. ट्रॅप रचलं जात आहे. पहा इथे मोठा किल्ला, त्या किल्ल्याचे बारूद ढासळायचे आहेत. त्यांना जिंकायचं आहे, त्यांना विजय मिळवायचा आहे. त्यासाठी मात्र केले गेलेले हे प्रयत्न आपण पाहतोय. येणारे 5 बॉल 4 ची गरज आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्या. निवेदन आहे संदीप, थोडंसं स्पीडअप घ्या. चला भगवान स्ट्राईक एंड वरती आहेत. निवेदन असेल पंच नोंद घ्या. बराचसा वेळ घेत आहेत. चला गोलंदाज निघालेत. ओ मॅच अजूनही संपलेली नाहीये. हाय व्होल्टेज मुकाबला. येणारा डॉट बॉल मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलाय. पहा पुन्हा एकदा निवेदन असेल, सर्व खेळाडू एकत्र येण्याची गरज नाहीये. आपण थोडंसं स्पीडअप घेऊया, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. येणारे बॉल 4 बनवायचे आहेत. 4 भगवान कांबळे यांच्याकडे नजरा फिरवल्या गेल्या आहेत. मनगडात ताकद आहे ना, ती ताकद अशीच नाहीये. अरे वाळवंटात सुद्धा पाणी शोधण्याची ताकद जर असेल तिथे मनगडात आहे, ती दाखवावी लागेल. हो यावेळी पहा इनसाइड आउटचा फटका बेधडक ठोकलाय सीमा रेषेपार आणि सांगितलंय हो माझ्या मनगडात ताकद आहे, मी वाळवंटात देखील पाणी शोधेन. आणि शोधलंय या पठ्ठ्याने पाणी. चेंडू सरळ सीमा रेषेपार. चौकार, विजयी चौकार. जिथे करुंगळी देऊळवाडी संघ हा अंतिम 3 मध्ये जाणारा आजच्या दिवसामधला पहिला संघ ठरलाय. हो इथे क्रमांक 3 साडी यांनी मात्र आपलं नामांकन पेश केलंय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. आता मात्र पुढील मॅच कडे जाणार आहोत. मात्र या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच मी निवेदन करेन. या ठिकाणी माऊली स्पोर्ट्स जाधववाडी या संघाचा एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत